मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिवाजी कोण होता या पुस्तकावरून पेटलेला वाद आता थेट वैयक्तिक टीकेवर येऊन पोहोचला आहे. ज्या प्रश्नावर आमदार संजय गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी पत्रकाराचा अपमान केला, त्याच प्रश्नाला आता रोहित पवारांनी आपल्या खास शैलीत उत्तर देत गायकवाडांना आरसा दाखवला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकातील महाराजांच्या एकेरी उल्लेखावरून वादाला तोंड फुटलंय. यावरून आमदार संजय गायकवाड यांनी थेट प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून शिवीगाळ करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पण जेव्हा लोकप्रिय मराठीचे पत्रकार वसीम शेख यांनी गायकवाडांना एक साधा प्रश्न विचारला, तेव्हा मात्र आमदारांचा ताबा सुटला. तू पत्रकार जरा कच्च्या डोळ्याचा आणि कच्च्या कानाचा आहेस, माझी 3 अधिवेशनातील भाषणं ऐक, अशी अपमानास्पद वागणूक दिली. याबाबत टीव्ही डिजिटल व मीडिया जर्नलिस्ट असोसिएशन संघटनेने याचा निषेध नोंदवला. गायकवाडांनी पत्रकाराला कच्च्या कानाचा ठरवलं खरं, पण आता याच मुद्द्यावरून आमदार रोहितदादा पवार यांनी गायकवाडांना पक्क्या शब्दात सुनावले आहे. रोहितदादा पवारांनी आपल्या शैलीत यावर भाष्य करत सत्ताधारी आमदारांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. पाहूयात. हो, सत्ता तुमची आहे, तुम्ही वेगळ्या पद्धतीने ही मागणी करू शकली असते ना. सत्ता तुमची आहे, तुम्ही वेगळ्या पद्धतीने ही मागणी करू शकली असते ना. तू जरा पत्रकार कच्च्या डोळ्याचा आणि कच्च्या कानाचा आहे. 3 अधिवेशनामध्ये भाषण एक माझे प्रत्येक ठिकाणी मागणी केलेली आहे मी. शिवाजीचा छत्रपती शिवाजी म्हणजे शिक्षण संस्था, शिवाजी शिक्षण संस्थेचं नाव बदलावं, राज्यामध्ये कोणत्याही संस्थेला नाव देताना छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव द्यावं, अशा मीच नाही अनेक आमदारांनी मागण्या केलेल्या आहेत. आमदार संजय गायकवाड एक प्रश्न विचारला होता, ते संतापले होते, तेच प्रश्न तुम्हाला विचारतो. त्यांना विचारलं होतं की तुम्ही सत्ताधारी आमदार आहेत आणि सत्तेत आहेत, तर तुम्ही हीच मागणी वेगळ्या पद्धतीने केली शकली असते ना, त्याच्यावर तुम्ही काय म्हणता ते संतापले करू शकले असते ना. आता जसं की आपल्याला महामानवांबद्दल आदर असल्यामुळे मी तर विरोधात आहे, तरी मी राज्यपालांना भेटलो ना. राज्यपालांना भेटून मी पत्र दिलं. सत्ताधाऱ्यांना जरा सोपं आहे ना सगळ्या गोष्टी. मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात, उपमुख्यमंत्र्यांना भेटू शकतात, अध्यक्षाला भेटू शकतात, सभापतीला भेटू शकतात, म्हणू शकतात नाही आम्हाला या महामानवांच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याच्यावर एक सक्त कायदा आला पाहिजे. नाही, हे कुणीच करत नाही. प्रॉब्लेम झाला आहे की सगळे कुठेतरी फक्त बातम्या व्हाव्यात, चर्चा व्हावी. त्याचे जे काय 20-25 कार्यकर्ते जे सकाळ संध्याकाळ ते सांभाळतात, रात्री सांभाळतात, नको त्या गोष्टी त्यांना देतात, अशा लोकांना फक्त हुर्रे म्हणलं की हे मात्र त्या ठिकाणी असे लोक, असे नेते जे हवेत जातात ते दुर्दैवाने फक्त टीव्हीवरच बोलतात, कृतीतून त्या ठिकाणी काही करून दाखवतात. एकीकडे सत्तेची भाषा आणि दुसरीकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकाराचा अपमान. रोहितदादा पवारांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर सन्मानपूर्वक उत्तरे कशी देतात हे सर्व राजकीय नेत्यांनी शिवले एवढे मात्र खरे. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.